तर आपलं चॅलेंज असं आहे की रनिंगमध्ये ज्या गाड्या आपल्याला भेटतील आणि ऑन राहतील, राईड घेऊन जाताना असं दिसतील आपल्याला गाड्या, त्या गाड्या आपण फक्त ओव्हरटॅक मारणार आहेत. राम राम मंडळी, मी संभाजी ड्रायव्हिंग ब्लॉगमध्ये सरचं स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहे की नवीन चॅलेंज घेऊन आलेलो आहे की एक बुकिंगमध्ये आपल्याला किती रिक्षा बघायला भेटणार आहेत. संध्याकाळचे 10 वाजलेले आहेत. 10 वाजण्याच्या पिरियडमध्ये आपल्याला एक बुकिंग ड्रॉप करण्यासाठी किती वेळ लागणार आहे आणि वेळामध्ये आपल्याला किती रिक्षांना ओव्हरटॅक झाली. आपली दुसरी बुकिंग होती आनंदनगरपासून शिवणे. चला, तिसरी बुकिंग आपल्याला भेटलेली अशाच प्रकारे तिसरी बुकिंग आहे रॅपिडोची. 5 किलोमीटरची राईड आहे. 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये आपल्याला ऑन रेकॉर्डिंगमध्ये किती गाड्या आपल्याला दिसणार. ॲटो रिक्षा हे बी संध्याकाळचे 11:14 झालेले आहेत. चला, लेट्स गो. ओपनिंग बुकिंगला फक्त पिकअपला चाललोय आपण. 1 2 आणि आपली तिसरी गाडी FC, म्हणजे सगळ्यात जुनी गाडी आहे ही. FC म्हणल्याच्या नंतर म्हणजे सर्व्हिस आपलं गाडीच्या मागणं दूर किती निघतं बघा. म्हणजे विचार करा किती जुनी गाडी आहे आणि अजून बी वर्किंग होती ही गाडी. आणि वारजेचे रोड असेच आहेत. 799.
डीमार्ट होती वारचे, आपलं कर्वेनगरचं डीमार्ट आहे. लेट्स गो. रात्रीच्या पॉईंटला 12:10 आपल्याला बुकिंग भेटलेली आहे. लॉंग रूट म्हणजे 19 ते 20 किलोमीटरची राईड आहे. चला 7788. चला आत्ताची बुकिंग आत्ता आपण आलेलो कर्वे रोडवरनं मुंडव्याला आपण गेटच्या इथं आलो होतो त्यांनी पहिला मेसेज टाकून बोलून घेतलं आणि सोसायटीच्या गेटच्या जसा बाहेर आलो त्यांनी फोन उचलला, हा भैया म्हणला आणि राईड कॅन्सल केली. आपण पिकअपला कस्टमरला लावू फोन. राईड झाली कॅन्सल. म्हणजे संध्याकाळचं जे रॅपिडोला बुकिंग असतात तेवढं शक्यता सगळ्या फेक आहेत. 5 रुपये कॅन्सलेशन. आता माझे कॅन्सल झाली आणि त्या रायडरमध्ये त्या गाडीमध्ये बसून गेलो. आपल्यासोबतच काय व्हायला लागलं आज रात्रीचं काय माहिती, की आपण उचलतोय आणि दुसरं येऊन घेऊन जायला लागलेली. तर जे 3 वाजलेले आहेत म्हणजे आपल्या इथं 2 तास तरी आपले गेलेले आहेत कसे वेस्ट. 2 बुकिंग वाजल्या, 2 कस्टमरसोबत आपले पूर्ण कॅन्सलेशनच्याच कामं झालेली. आता बघू ही किती किलोमीटरची बुकिंग बसली आहे आणि ह्या किलोमीटरला जाताना आपल्याला किती रिक्षावाले बघायला भेटणार आहेत. आत्ता बघायला गेलं तर आपण अजून पण मुंडव्यात आहे. मुंडव्यात आत्ता बाहेर निघतो आपण. मुंडव्यामध्ये आपल्यासोबत काय झालं काय नाही सगळं तुम्ही बघितलंच असतात. तर मुंडव्यामध्ये बघायला गेलं तर रॅपिडोची जी सिस्टीम आहे पूर्ण भंगार आहे. कारण की त्याच्यामध्ये काही करू नाही शकत. आता बसलेली आपल्याला ओलाला बुकिंग. चला बघू आता कस्टमर आपल्याला कुठं घेऊन जातात. आणि रात्रीचे 3 वाजलेले आहेत आणि किती रुपये होतात आपल्या चॅलेंजसारखं. आपल्या चॅलेंजमध्ये काय होतं आजचं चॅलेंज, की आज पर बुकिंग आपण ज्या बुकिंग उचलणार नाईटला त्याच्यामध्ये आपल्याला किती रिक्षावाले बघायला रस्त्यावर भेटतील हे आपलं चॅलेंज होतं. त्या चॅलेंजप्रमाणे किती रिक्षावाले भेटतील 3 वाजलेले आहेत सकाळचे म्हणजे सकाळचे पहाटेचे. तर अजून वेळ आहे आपला नाईट मोडसाठी. बघू आता किती वेळ लागणार आहे आणि किती रिक्षा भेटणार आहेत आपल्याला बघायला. आता आपण आलेलो मुंडव्यातनं पुणे रेल्वे स्टेशन. बघा किती पब्लिक झोपलेलं आहे, किती पब्लिक आहे रोडवर. इकडे रिक्षा आहेत, इकडे बी रिक्षा आहेत, इथं बी रिक्षा आहेत, तिकडं बी सिग्नलच्या पलीकडे बी रिक्षा आहेत. सगळ्या रिक्षाचा भाग आहे. जे शान जास्तीत जास्त बघितली तर शान फक्त एकच आहे इथं अख्ख्या रेल्वे स्टेशनमध्ये. अख्खा आपला एकच भगवा. आत्ता आपण बघितलं 4:30 वाजलेत. पुणे रेल्वे स्टेशनला आपलं काम होतं. तिथनं आपण
परत आलो आहे संगमवाडी पार्किंग साईडला. पार्किंगला बघितलं तर अख्ख्या गाड्या मोकळ्या आहेत, अजून तर काही इथनं काही अवेलेबल होण्यासारखं काही नाही झालं. आणि नाईटचा विचार करायला गेलं पुणे रेल्वे स्टेशन तर पुणे रेल्वे स्टेशनला एवढ्या कच्चून गाड्या होत्या ना, त्याच्यावर तिथं थांबूच वाटलं नाही. तिथनं आपलं बाहेर निघावं म्हणलं. बाहेर तर आलो आहे आता. आत्ता आपण शिवाजीनगरवरनं आलेलो पिंपरी सौदागरला. पिंपरी सौदागर होते 14 किलोमीटर. 14 किलोमीटरच्या प्रवासामध्ये कम्प्लिटली आपल्याला एक रिक्षा फक्त बघायला भेटली. एक रिक्षा, कारण की भावनो चॅलेंज घेऊन लय पश्चाताप व्हायला लागलाय. डोळे बघा, डोळे पूर्ण झोप यायला लागली. झोप सकाळच्या किती वाजल्यात, 6 वाजून 12 मिनटं झालेली आहेत. आणि आपला आजच्या ह्या चॅलेंजमध्ये कात्रच गेली, कात्रच कामाची होती, जाऊ द्या. आजच्या ह्या चॅलेंजमध्ये सौदागरपासून आपण आलेलो शिवाजीनगर, शुद्ध शिवाजीनगरला आलेलो. काजू वगैरे टाकू, काजू वगैरे टाकू. बालगंधर्वपासून नाट्यगृह होतं. बालगंधर्वपासून आपण आलेलो कात्रजला. कात्रजला येताना आपल्याला बेसिक सकाळचे 7 वाजलेले आहेत. तर आपला 12 तासाची ड्युटी झालेली आहे. 7-7:30 वाजलेले. 7.5 तासाची म्हणजे 12 तासाची ड्युटी झाली आहे. संध्याकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 7 वाजता आपण गाडी चालवली. तर बघू पर साईडवर आपण किती रिक्षावाले आपल्याला भेटलेले ऑन रनिंगमध्ये, आणि कसा गेला दिवस आणि कसा वाटला व्हिडिओ हे पण मला कमेंट्स करून सगळ्यांनी सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.